हॅलो एव्हरीवन. मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर, माझ्या या चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत करतो. ज्या जाहिरातीची सर्व JMFC ॲस्पायरंट्सना खूप प्रतीक्षा होती खूप महिन्यांपासून, ती जाहिरात काल म्हणजेच 29 एप्रिलला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे पब्लिश करण्यात आलेली आहे. आणि जाहिरातीचं नाव आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024. 286, हो 286 म्हणजेच आजपर्यंत जेवढ्याही JMFCच्या जाहिराती पब्लिश झाल्या त्या सर्व जाहिरातींमध्ये सर्वात जास्त पदसंख्या असलेली ही जी जाहिरात आहे ती MPSCनी काल या CJJD आणि JMFC परीक्षेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 286 पदासाठीची जाहिरात MPSCतर्फे काल पब्लिश करण्यात आली. आणि ही जी जाहिरात आहे या जाहिरातीला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्याचा जो कालावधी आहे तो दिनांक 1 मे 2026 ते 21 मे 2026ला रात्री 23:59 वाजेपर्यंत, म्हणजेच 11:59 वाजेपर्यंत ते 21 मे 2026ला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. या CJJD आणि JMFC परीक्षेच्या जे सगळे उमेदवार आहेत, जे फॉर्म भरण्यास इच्छुक आहेत, अशा सर्वांना. आणि MPSCची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं आधी प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. आणि प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सर्व तुमचे ॲकॅडमिक डिटेल्स पुढे घेऊन बसावं लागेल. ते सर्व तिथे ऑनलाईन फिल करून सर्वप्रथम तुमचं जे SSC प्रमाणे नाव, आधार नंबर, कास्ट रिलेटेड डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स, तुमचे ॲड्रेस, पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर, हे सर्व तुम्हाला आधी अपलोड करून तुमचं स्वतःचं MPSCच्या वेबसाईटवर आधी प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. आणि त्यानंतरच तुम्हाला या परीक्षेसाठी अप्लाय करता येणार आहे. तर चला तर बघूयात की नेमकं ही परीक्षा नेमकी कोण कंडक्ट करते, ही नेमकी किती टप्प्यात होणार आहे, किती मार्क्सची ही परीक्षा असते, नेमके कुठल्या रूल्सप्रमाणे ही परीक्षा कंडक्ट केली जाते आणि इतर सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरिया संदर्भातली माहिती, मार्किंग स्कीम कशी आहे या एक्झामची, सब्जेक्ट्स कोणते कोणते आहेत एक्झामिनेशनला, अशी सर्व जी माहिती आहे ती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच या JMFC आणि CJJD पदासाठी जेही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, परीक्षेचे टप्पे आहेत, अभ्यासक्रम आहे, हे सर्व महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने जे रूल्स तयार केलेत त्यामध्ये या सर्व तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं कुणी जरी आपल्याला प्रश्न विचारला की नेमकं ही JMFC आणि CJJD ही जी पोस्ट आहे ती नेमकी कुठल्या रूल्सप्रमाणे किंवा कुठल्या कायद्याप्रमाणे निर्माण करण्यात आलेली आहे, तर तुम्हाला असं म्हणता येईल की महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 मध्ये या पदाबद्दलची तरतूद आहे. याचे पात्रताविषयक सगळे अटी आणि शर्ती आहेत, परीक्षेचे टप्पे, तसेच ॲक्ट्स नेमके कोणते कोणते असतील एक्झामिनेशनसाठी, ते सर्व या महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. आणि डिस्ट्रिक्ट जजच्या बाबतीमध्ये देखील, सिनियर डिव्हिजनच्या बाबतीमध्ये देखील जेवढ्याही एक्झामिनेशन होतात त्या सर्व एक्झामिनेशनच्या संदर्भातल्या तरतुदी या महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्समध्येच सांगितलं त्याप्रमाणेच होत असतात. तर बघूयात की आता नेमकं ही जी एक्झाम आहे ती कोण कंडक्ट करते. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाते. गेल्या 2-3 वर्षामध्ये या एक्झामिनेशनच्या जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे या प्रोसेसला वेगवेगळ्या रिझन्समुळं कॅन्डिडेट्स जे आहेत ते डिफरंट हायकोर्ट्समध्ये त्यांनी चॅलेंज केलं होतं ही रिक्रुटमेंट प्रोसेस.
त्यांना काही सर्टिन रिलीफ्स पाहिजे होत्या माननीय उच्च न्यायालयाकडून. त्यामुळं भरती प्रक्रिया काहीशी स्लो झाली होती गेल्या 2-3 वर्षामध्ये. काहीशी म्हणण्यापेक्षा खूप चांगलीच स्लो झाली होती. आणि खूप दिवसाच्या नंतर, खूप महिन्याच्या नंतर म्हणजेच काल 29 एप्रिल 2026 रोजी MPSCनी सर्व JMFCची तयारी करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी दिलेली आहे, म्हणजेच ॲड आलेली आहे. आणि आता बघूयात आपण की नेमकं या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या दिलेल्या आहेत. तर सर्वप्रथम बघूयात की एकूण 286 पदासाठीची जाहिरात MPSCनी पब्लिश केलेली आहे. याचा जाहिरात क्रमांक आहे तो 13/2026 असा आहे. हा देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. आता ही जी परीक्षा आहे ती दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई व नागपूर या हे जे शहरं आहेत या जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला या 4 शहरांपैकीच ऑप्शन एक निवडावं लागणार आहे एक्झामिनेशनला अपिअर होण्यासाठी. छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर. आणि ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेला अप्लाय करायचं आहे. कालावधी दिलेला आहे 1 मे 2026 दुपारी 2 वाजल्यापासून ते 21 मे 2026 रोजी रात्री 23:59 या परीक्षेला ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर पुढे प्रिलिमिनरी एक्झामचा तर यांनी जो डे आहे म्हणजे डेट आहे ती मेन्शन केलेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, परंतु मेन्सची जी डेट आहे ती अजून मेन्शन केलेली नाही. तर या जाहिरातीमध्ये असं सांगितलेलं आहे की पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे नंतर जाहीर करण्यात येईल. म्हणजेच प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा जेव्हा निकाल पब्लिश केला जाईल आणि मुख्य परीक्षेला जे पात्र झालेले कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी जी मुख्य परीक्षेची तारीख आहे ती नंतर सेपरेटली या MPSCतर्फे असंच एक प्रकारचं प्रसिद्धीपत्रक नोटिफिकेशन काढून ते जाहीर करण्यात येईल. त्यानंतर आपण पुढे बघूयात की नेमकं याच्यासाठी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव नेमका किती लागणार आहे ते आता पाहूयात आपण. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात की सगळ्या प्रकारची जी पात्रता आहे ती पात्रता तुम्ही 30 एप्रिल 2026 रोजी फुलफिल करणं गरजेचं आहे. 30 एप्रिल 2026 ही महत्त्वाची तारीख आहे. या तारखेलाच तुम्ही सर्व प्रकारची शैक्षणिक पात्रता, तुमचा अनुभव, वयोमर्यादा हे सर्व तुमचं कंप्लीट असणं, फुलफिल असणं गरजेचं आहे. तर नेमकं आता या एक्झामिनेशनला कोण बसू शकतं हे आपण आता बघूयात. जाहिरातीमध्ये 7.2 जो पॅरेग्राफ आहे, मुद्दा क्रमांक आहे, यामध्ये वयोमर्यादा, अर्हता आणि अनुभव याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. तर ॲडव्होकेट, पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट हे जे कॅन्डिडेट्स आहेत आणि ज्यांचं वय किमान 21 वर्ष आहे व जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गामध्ये असतील तर 35 वर्षापर्यंत आणि कॅटेगरीमध्ये असतील तर जास्तीत जास्त 40 वर्षापर्यंत या परीक्षेला अप्लाय करता येणार आहे. म्हणजेच ॲडव्होकेट, पब्लिक प्रॉसिक्युटर आणि गव्हर्नमेंट ॲडव्होकेट यांच्यापैकी तुम्ही कुणीही असाल तर तुम्हाला या परीक्षेला अप्लाय करता येईल. किमान वय 21 असावं, जास्तीत जास्त वय खुल्या प्रवर्गासाठी 35 असावं, कॅटेगरीसाठी ते 40 असलं तरी चालेल, 40पर्यंत फॉर्म भरता येईल. आणि शैक्षणिक अर्हता डिग्री इन लॉ म्हणजेच LLB असणं सफिशियंट आहे. मॅन्डेटरी तर आहेच आहे आणि सफिशियंटही आहे. म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन असावंच असं काही नाही आहे. तुम्ही LLB असणं सफिशियंट आहे या एक्झामिनेशनसाठी, परंतु पोस्ट ग्रॅज्युएट असणं कधीही बेनिफिशियल आहे. याचे सेपरेटली ॲडव्हान्टेजेस आहेत. तर आता एक्सपिरियन्स संदर्भामध्ये जाहिरातीमध्ये काय सांगितलं आहे ते आता आपण बघूयात. एक्सपिरियन्समध्ये पॉईंट क्रमांक 1, कॅन्डिडेट मस्ट हॅव प्रॅक्टिस्ड ॲज अन ॲडव्होकेट इन द हायकोर्ट ऑफ बॉम्बे.
or courts subordinate thereto for not less than 3 years on 30th of April 2026. And while computing the period for practicing as an advocate, the period during which the candidate has worked as a law clerk with any of the judges of the High Court of Bombay or judicial officers of the courts subordinate to the High Court of Bombay shall be included. म्हणजेच एक इथे गोष्ट क्लिअर करण्यात आलेली आहे की तो जो कॅन्डिडेट आहे, ॲडव्होकेट म्हणून जर तो फॉर्म भरत असेल तर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये किंवा त्यांच्याशी जे खाली कनिष्ठ न्यायालय आहेत, सबऑर्डिनेट ज्युडिशियरी जी आहे, JMFC कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट्स यांच्यामध्ये किमान त्या कॅन्डिडेटला 3 वर्ष त्याच्या प्रॅक्टिसला पूर्ण झालेले असावे. कधी? 30 एप्रिल 2026 रोजी. आणि जाहिरातीमध्ये असंही पुढं म्हटलेलं आहे की ॲडव्होकेट म्हणून त्याचा अनुभव काउंट करत असताना तो जर लॉ क्लर्क म्हणून त्यांनी जर कुठे काम केलेलं असेल हायकोर्टामध्ये किंवा खालच्या कोर्टांमध्ये, तो देखील त्याचं जे ड्युरेशन आहे ते त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जाईल. हा झाला मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 आहे अनुभवाचा. प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट शॉल बी रेकन फ्रॉम द डेट ऑफ प्रोव्हिजनल इनरोलमेंट ऑर रजिस्ट्रेशन ॲज अन ॲडव्होकेट विथ स्टेट बार काउन्सिल. आता हे जे 3 वर्ष आहे हे कधीपासून मोजायचे आहेत आपल्याला? तर तुम्ही तुमचं स्वतःचं जे इनरोलमेंट केलेलं आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे, किंवा तुम्ही प्रोव्हिजनली इनरोल झाले आहात तुमच्या बार काउन्सिल ऑफ जे महाराष्ट्र आणि गोवा आहे किंवा तुमचं रिस्पेक्टिव्ह बार काउन्सिल जे आहेत त्यांच्याकडे, तर त्या तारखेपासून तुमची इनरोलमेंटची जी डेट आहे किंवा प्रोव्हिजनल इनरोलमेंटची जी डेट आहे तिथून पुढं तुम्हाला 3 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे एक्सपिरियन्समध्येच, मस्ट बी वर्किंग ऑर मस्ट हॅव वर्क ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर ऑर गव्हर्नमेंट ॲडव्होकेट फॉर नॉट लेस दॅन 3 years इन द पोस्ट ऑर पोस्ट ॲज ऑन 30th of April 2026. In computing the period of 3 years, the period during which the candidate has worked as an advocate shall also be included. आता गव्हर्नमेंट ॲडव्होकेट आणि पब्लिक प्रॉसिक्युटर यांच्या बाबतीमध्ये ते त्या पदावर किमान 3 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि ते जे 3 वर्ष आहेत ते 30 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त अनुभव ॲज अ पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट म्हणून त्या कॅन्डिडेटला असावा. हे झालं एलिजिबिलिटी क्रायटेरिया ॲडव्होकेट, पब्लिक प्रॉसिक्युटर किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट यांच्यासाठी. आणि याच्यामध्ये महत्त्वाची तारीख कोणती आहे? 30 एप्रिल 2026 रोजी तुमचा सर्व प्रकारचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो फुलफिल झालेला असावा. त्यानंतर अजून कोण बसू शकते या परीक्षेला? तर मिनिस्टेरियल स्टाफ, कोर्टातले जे स्टाफ आहेत, मंत्रालयामधले लीगल असिस्टंट किंवा लीगल सेक्शनचे जे एम्प्लॉई आहेत ते देखील या एक्झामिनेशनला अप्लाय करू शकतात. आणि त्यांच्यासाठी किमान वय 21 वर्ष, ओपनसाठी 45 वर्ष मॅक्झिमम वय, कॅटेगरी असेल तर 50 वर्षापर्यंत ते भरू शकतात. कंडिशन काय आहे? डिग्री इन लॉ, फक्त ते लॉ ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. आणि किमान त्यांना 30 एप्रिल 2026 रोजी त्यांची 3 वर्षाची सर्व्हिस पूर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा स्टाफ असेल कोर्टातला, डिस्ट्रिक्ट कोर्टातला, हायकोर्टातला, त्याला फॉर्म भरायचा आहे, तर 30 एप्रिल 2026ला त्यानं त्याचं जे क्लर्क म्हणून जे तो जो जॉब करतो आहे त्याला 3 वर्ष पूर्ण झालेले असावे. म्हणजे मोर दॅन 3 years त्याला ती सर्व्हिस फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि कधी ते पण कधी त्याची कंडिशन आहे आफ्टर ऑब्टेनिंग डिग्री इन लॉ, त्याची लॉमधली डिग्री झाल्याच्या नंतर त्याला 3 वर्ष त्याची सर्व्हिस झालेली असणं गरजेचं आहे. तर हे होते कॅन्डिडेट्स ज्यांना या एक्झामिनेशनला अप्लाय करता येणार आहे किंवा जे एलिजिबल आहेत या एक्झामिनेशनसाठी. हे झालं एलिजिबिलिटी आणि एज यांच्या संदर्भातली माहिती. आता पुढे मराठी भाषेचं ज्ञान. सर्व उमेदवारांना मराठी भाषा उत्तम रीतीने बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे. आणि मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान, त्याचप्रमाणे मराठीतून इंग्रजीत व इंग्रजीतून मराठीमध्ये सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे.
मुलाखतीच्या वेळी मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दल सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता ॲडव्होकेट यांच्यासाठी कुणाकडून घ्यायचं आहे? ॲडव्होकेट यांनी उमेदवार ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करीत असेल त्या ठिकाणच्या संबंधित जिल्ह्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडून प्रमाणित केलेलं ते असणं गरजेचं आहे. आणि सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ते जे विभाग प्रमुख आहेत त्यांचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कार्यालय प्रमुखांकडून ते जे प्रमाणपत्र आहे ते घेणं गरजेचं आहे. हे होतं मराठी भाषेचे ज्ञान. म्हणजे थोडक्यात तुम्ही जिथे प्रॅक्टिस करता त्यांच्या तिथल्या पीडीजेंकडून तुम्हाला मराठी भाषेचं जे प्रमाणपत्र आहे ते घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये हे देखील नमूद असणं गरजेचं आहे की तुम्हाला मराठीतून इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीतून मराठीमध्ये सफाईदारपणे भाषांतर करता येते. तर याची काही एवढा इश्यू येत नाही, कारण प्रत्येकच डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये याचा विहित फॉर्मॅट असतोच. तुम्ही फक्त त्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कार्यालयाकडे. आणि तुम्हाला तुमचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल तुम्ही करणं गरजेचं आहे त्यापूर्वी. त्यानंतर पुढे अनुभवाचा पुरावा. जाहिरातीमध्ये 7.4 मध्ये जे सांगितलेलं आहे अनुभव कितीला आवश्यक आहे अनुभव, आणि त्याचं पुरावा म्हणून काय नेमकं डॉक्युमेंट तुम्हाला इथे अटॅच करायचं आहे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळी अनुभवाबाबत खालील सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अनुभवाच्या पुराव्या पृष्ठार्थ संबंधित जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश किंवा उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करीत आहे किंवा केली आहे त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे. म्हणजेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्या जिल्ह्याच्या पीडीजेंकडून किंवा तुम्ही जर तालुक्याला प्रॅक्टिस करत असाल तर तिथल्या प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट यांच्याकडून तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जर हायकोर्टामध्ये वकिली व्यवसाय करत असाल तर किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलाकडून किंवा जे प्रबंधक आहे, विशेष कार्यकारी अधिकारी आहेत यांच्या अनुमोदनासह इंडोर्समेंट त्यांनी केलेलं असावं, तर ते तसं देखील प्रमाणपत्र तुम्हाला चालणार आहे. म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्ही पीडीजेंकडून, तालुका लेवलला प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेटकडून तुमच्या तालुक्यातल्या, आणि तुम्ही जर हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असाल 10 वर्षाचा अनुभव ज्या वकिलांना आहे त्यांच्या अनुमोदनासह प्रबंधक जे आहेत त्यांच्या अनुमोदनासह तुम्हाला ते जे सर्टिफिकेट आहे ते इंडोर्समेंट केलेलं असणं गरजेचं आहे. आणि सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांचे कार्यालय प्रमुखांकडून त्यांनी ते घ्यायचं आहे. आणि लॉ क्लर्कच्या बाबतीमध्ये संबंधित न्यायालयाचे रजिस्ट्रार यांच्याकडून ते तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. आता हे जे तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स कधीपासून काउंट होईल ॲज अन ॲडव्होकेट म्हणून, तर स्टेट बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून तात्पुरती नोंदणी किंवा नोंदणीच्या तारखेपासून वकिली व्यवसाय गणला जाईल 7.5.1 जाहिरातीमध्ये. म्हणजेच तुमचं इन्रॉलमेंटची जी डेट आहे किंवा तुम्ही प्रोव्हिजनल इन्रॉल झालात तुमच्या स्टेट बार काउन्सिलकडे त्या तारखेपासून तुमचं जे एक्सपिरियन्स आहे तो मोजला जाईल. यासाठीच मी वेळोवेळी सांगतो सर्व जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना, लॉ जे करतायत त्यांना, की ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही तुमचं स्वतःचं इन्रॉलमेंट, तुमचं LLBची एक्झाम झाल्या तुमच्याकडे मार्क्स मेमो आल्या लगेच तुम्ही तुमच्या नियरेस्ट स्टेट बार काउन्सिलच्या ऑफिसला जाऊन तुमचं जे इन्रॉलमेंट प्रोसेस आहे ॲज अन ॲडव्होकेट बनण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते करून घ्यायला पाहिजेत, करून घेणं गरजेचं आहे. कारण तुमचा जो अनुभव आहे तो तिथूनच काउंट केला जातो तुमच्या त्या इन्रॉलमेंटच्या डेटपासून.
आणि 30 एप्रिल 2026ला सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि इतर ज्या पात्रता आहेत त्या फुलफिल तुम्ही करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, मराठी भाषेचं जे ज्ञानाचं सर्टिफिकेट आहे आणि इतर जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला त्याचे फॉर्मॅट कुठे मिळतील, तर MPSCच्याच वेबसाईटवर खाली डाउनलोड्स नावाच्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला हे लहान कुटुंबाचे तसेच मराठी भाषेच्या अनुभवाचे आणि तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहे त्याचे फॉर्मॅट जे आहेत तुम्हाला तिथे मिळून जातील. तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता पुढे 7.2 वकिलांच्या बाबतीमध्ये मराठी भाषेचे ज्ञान उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करीत आहे किंवा केली आहे किंवा वास्तव्यास आहे त्या संबंधित जिल्ह्याचे PDJ किंवा त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि मराठी भाषेच्या ज्ञानाचं सर्टिफिकेट PDJकडून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तालुक्याला प्रॅक्टिस करत असाल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला ते मराठी भाषेच्या ज्ञानाचं आणि अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आता पुढे 8मध्ये सांगितलेलं आहे, संपूर्ण भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र न्यायिक सेवा नियम 2008 आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह राबवण्यात येईल. म्हणजेच मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स 2008 मध्ये सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे ही तुमची जी एक्झाम आहे JMFC आणि CGJDची ती MPSC कंडक्ट करत असते. म्हणजेच थोडक्यात नियम कोण बनवत आहे? माननीय उच्च न्यायालयाला हे अधिकार आहेत तुमच्या परीक्षेसंदर्भातले. म्हणजे JMFC आणि CGJD संदर्भातले जे नियम आहेत ते बनवण्याचे अधिकार माननीय उच्च न्यायालयाला आहेत. आता बघूयात सगळ्यात महत्त्वाचं, पगार किती आहे या पदासाठी. तर वेतन मॅट्रिक्समधील स्तर J1 रुपये 77,840 अधिक नियमानुसार देय इतर भत्ते. माझ्या माहितीमध्ये क्लास 1 ऑफिसरला इतर पदांसाठी जो पगार दिला जातो त्यांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त सॅलरी ही JMFC आणि CGJD यांना दिली जाते. 77,840 ही तर नुसती बेसिक सॅलरी आहे. यामध्ये महागाई भत्ता, HRA, इतर अलाउन्सेस शासनातर्फे दिले जातात. तसेच शासनातर्फे JMFC आणि CGJD यांना रेंट फ्री क्वार्टर्स, पिऊन अलाउन्स, मेडिकल अलाउन्स, पेट्रोल अलाउन्स, ड्रायव्हर अलाउन्स, रोब अलाउन्स, इतर वेगवेगळ्या प्रकारचे अलाउन्सेस आणि फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. तसेच त्यांना लॅपटॉप, टॅब, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, लॅपटॉप्समध्ये AIR मनोपत्रासारखे अपडेटेड सॉफ्टवेअर्स आणि इतर अनेक प्रकारच्या सोयी, सवलती, फॅसिलिटीज, अलाउन्सेस या CGJD आणि JMFCना दिली जाते. खूपच रिस्पेक्टेबल पोस्ट आहे, खूप मानाची पोस्ट आहे, खूप पॉवरफुल पोस्ट आहे. 3 वर्षापर्यंत एखाद्या दोषी व्यक्तीला शिक्षा देण्याचे अधिकार या JMFCना आहेत. त्यामुळं खूप सन्मानाचं पद आहे आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आता एक संधी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही खूप सारी मेहनत करणं गरजेचं आहे, त्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि वेळ फार कमी राहिलेला आहे या परीक्षेसाठी. कारण ऑगस्टमध्ये जर एक्झाम म्हटलं तरी तुम्हाला जवळपास 15 ॲक्ट्स या एक्झामिनेशनच्या सिलॅबसला देण्यात आलेले आहेत. 15 ॲक्ट्सची तुमची तयारी असणं गरजेचं आहे. तर आता बघूयात आपण की नेमके किती टप्पे या एक्झामिनेशनला असतात. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 100 मार्कची MCQ असते, निगेटिव्ह मार्किंग असते एक्झामिनेशनला. इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा होते. मुख्य परीक्षा 200 मार्क्सची असते, पेपर 1 आणि पेपर 2. सिव्हिलचा एक पेपर असतो, क्रिमिनलचा एक पेपर असतो. त्यामध्ये तुम्हाला जजमेंट रायटिंग, essay लिहावे लागतात आणि क्वेश्चन आन्सर्स विचारले जातात.
200 मार्क्सची एक्झाम असते. पेपर 1 आणि पेपर 2 100 मार्क्स इच. आणि प्रिलिमिनरी एक्झाम 100 मार्क्सची असते. प्रिलिमिनरी एक्झाम तुमची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. मेन्स एक्झाम त्याच्यानंतर तारीख सेपरेटली MPSC तर्फे कळवण्यात येईल. आणि एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात मेन्स एक्झामचे, पेपर 1 आणि पेपर 2. 6 तास लिखाणाचा तुमचा सराव असणं त्यासाठी गरजेचं आहे. दिवसभर पेपर चालतो. 2 पेपरच्या मध्ये थोडा वेळ तुम्हाला 1-2 तासाचा गॅप देखील दिला जातो. आणि शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे मुलाखत. मुलाखतीला मुंबई उच्च न्यायालयाची माननीय न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे चेअरमन किंवा मेंबर असं 2 जणांचं पॅनल असतं. आणि 50 मार्काची जी आहे ती मुलाखत तुमची असते. त्यानंतर मी आता सांगितलं त्याप्रमाणे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनबद्दल आता आपण जाणून घेऊयात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतो प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला. एकच पेपर आहे. 100 मार्क्सची एक्झाम असते. निगेटिव्ह मार्किंग असते. आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते इंग्लिश आहे. आणि या एक्झामिनेशनला कोणते कोणते ॲक्ट्स आहेत सिलेबसला ते आता आपण बघूयात. CRPC आहे, CPC आहे, एव्हिडन्स आहे, TP आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे, लिमिटेशन ॲक्ट आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, इंडियन पिनल कोड आहे, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट आहे, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असे एकूण जवळपास 15 ॲक्ट्स तुमच्या सिलेबसला आहेत. तर या सगळ्या 15 कायद्यांचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. किमान 3 वेळा तुमचं बेअर ॲक्टचं रिडिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे प्रिलिमिनरी एक्झामच्या पूर्वी. प्रोफेशनलची बेअर ॲक्ट तुम्ही वापरले तर बेटर असेल. त्यानंतर पुढे आहे मुख्य परीक्षा. पारंपरिक डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असते 200 मार्क्सची. 2 सेपरेट पेपर असतात. पेपर 1 जो आहे तो CPC, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेल ऑफ गुड्स आणि पार्टनरशिप ॲक्ट या कायद्यांवर होतो. पेपर पहिला म्हणजे सिव्हिलचा पेपर आपण ज्याला म्हणू शकतो 100 मार्क्सचा. आणि पेपर 2 जो आहे तो इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ॲक्ट, CRPC, SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट. एक एसे येतो तुम्हाला लिहिण्यासाठी, एक्झामिनेशनला विचारला जातो करंट लिगल टॉपिकवर. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असे तुम्हाला जवळपास 9-10 च्या जवळपास कायदे या एक्झामिनेशनला म्हणजेच मेन्सच्या पेपर 2ला आहेत. तर या सर्व ॲक्ट्सची जी लिस्ट आहे ती तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये MPSCने प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्यानंतर मुलाखत असते. 50 गुण असतात मुलाखतीला. आणि किमान 40% जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच अंतिम निवडीसाठी विचार केला जातो. म्हणजे मुलाखत क्लिअर करायची असेल तर किमान 40% गुण घेणं गरजेचं आहे. आणि दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी 35%. आणि हे जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमधून मेन्सला त्यांना घेण्यासाठी एकाच 10 प्रमाणात ते कॅन्डिडेट जे आहेत ते लेखी परीक्षेला पाठवतात. समजा 100 पदं आहेत तर 1000 कॅन्डिडेट्स जे आहेत ते लेखी परीक्षेला ते पाठवले जातात. त्यांना तेवढ्याच जणांना पास केलं जातं. त्याच प्रपोर्शनमध्ये जो आहे तो प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा कट ऑफ लागतो. मला बरेच कॅन्डिडेट्स आहेत ते मला विचारतात की सर कट ऑफ किती असतो JMFCचा. तर कट ऑफ असं निश्चित काही संख्या नसते कट ऑफसाठीची. कधी कधी तो 79 पण गेलेला आहे, कधी कधी तो 31 वगैरे पण गेलेला आहे. तर साधारणतः तुमचा अभ्यास तुम्हाला 90 मार्क्स 100पैकी पडतील एवढं तुमचं परफेक्ट अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. एवढे हार्ड वर्क तुम्ही घेणं या एक्झामिनेशनसाठी आवश्यक आहे. तर त्यानंतर पदावर तुमची निवड झाल्याच्या नंतर 2 लाख रुपयाचं तुम्हाला बंधपत्र लिहून देणं गरजेचं असतं. आणि सुरुवातीला तुम्हाला जो आहे तो प्रोबेशन पिरियड जो आहे तो असतो. आणि प्रोबेशन पिरियड तुमचा सक्सेसफुली कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं इतर बेनिफिट जे आहेत, तुमचं परमनन्सीचे जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला पुढे शासनातर्फे दिले जातात. त्यानंतर पुढे आपण आता बघूयात
की विहित कागदपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला नेमकी कोणती कोणती अपलोड करायची आहे त्या एक्झामिनेशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरत असताना. तर पहिलं तुम्ही आता आधी सगळ्यात सुरुवातीला तर तुमचं प्रोफाईल निर्माण करायचं आहे, क्रिएट करायचं आहे. ते अपडेट करायचं आहे. त्यात सगळी खरी माहिती भरायची आहे, खोटी माहिती अजिबात भरू नका. तुमचा एक्सपिरियन्सची डेट व्यवस्थित टाका, एनरोलमेंटची डेट तुमची व्यवस्थित टाका, तुमचा सनद नंबर बरोबर टाका, आधार नंबर, तुमचे कास्ट संदर्भातले डॉक्युमेंट्सचे नंबर्स, तुमचं सगळं अकॅडमिक्सचे सगळे पर्सेंटेज, युनिव्हर्सिटीज, मार्क्स, सगळं सगळं SSC, HSC, ग्रॅज्युएशन, लॉ, पोस्ट ग्रॅज्युएशन, हे सगळे तुम्हाला मार्क्स मेमोचे डिटेल्स जे आहेत ते सगळे प्रोफाईलमध्ये तुमच्या असणं गरजेचं आहे आणि केअरफुली तुम्हाला ते भरायचे आहेत. आणि इतर देखील तुम्हाला हॉबीज व्यवस्थित टाकायचे आहे, कारण हॉबी तुम्ही व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. कारण पुढे तुम्ही ज्यावेळेला मुख्य परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला तुमची हॉबी कोणती आहे आणि हॉबीबद्दल तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स तिथे केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं अशी हॉबी टाका की जेणेकरून तुम्ही हॉबीबद्दलचे काही क्वेश्चन्स MPSCच्या पॅनलने विचारले तर तुम्ही त्याला टॅकल करू शकाल. तर हे झालं तुमचं प्रोफाईल निर्माण करणं गरजेचं आहे पहिल्यांदा. तर त्यानंतर प्रोफाईल क्रिएट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे जे डॉक्युमेंट्स ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये, आणि त्या PDF फॉर्मॅटची जी साईज आहे फाईलची ती किमान 50 KB आणि जास्तीत जास्त 500 KB पर्यंतची फाईल तुम्हाला अपलोड करण्याची परवानगी या MPSCच्या वेबसाईटवर राहणार आहे. तर सेकंड आहे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचं सेंटर निवडायचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरच तुमचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केला जाणार आहे, म्हणजे होईल. जिल्हा केंद्र तुम्हाला 4 मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितले त्याप्रमाणे कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि नागपूर असे 4च तुमचे एक्झामिनेशनचे सेंटर असतील. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल, जिथे तुम्ही इझिली पोहोचू शकता असं सेंटर घ्या. तर विहित कागदपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला कोणती कोणती अपलोड करायची आहेत याची एकदा आपण माहिती बघूयात जी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेली आहे. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. तर अर्जातील नावाच्या पुराव्यासाठी तुम्ही 10वीचं तुमचं सनद, SSCची सनद अपलोड करणं गरजेचं आहे. वयाच्या पुराव्यासाठी बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीची सनद अपलोड करणं आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा तुम्ही यासाठी तुमचं जे आहे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचे लास्ट म्हणजे इयर एंडचे जे मार्क्स मेमोज आहेत, तसेच तुमच्या डिग्रीज आहेत, त्या सर्व डिग्रीज मार्क्स मेमोज एका PDF स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. 5वं डॉक्युमेंट आहे वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र 26 आणि 27 असणं गरजेचं आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र. 7वं आहे मागासवर्गीय दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल लागेल मागासवर्गीयाचा दावा असेल तर. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा महिलांच्या बाबतीमध्ये, गॅझेट. त्यानंतर 9वं आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. PDGकडून घ्यायचं आहे हे, किंवा तुमच्या तालुक्याच्या प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेटकडून घ्यायचं हे प्रमाणपत्र. फॉर्मॅट डाउनलोड्सच्या सेक्शनमध्ये आहे MPSCच्या वेबसाईटवरच. त्यानंतर 10वं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन. याचा देखील फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड्सच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल MPSCच्या वेबसाईटवर. कोऱ्या पानावर याची प्रिंट काढायची आहे आणि ते फिलअप करून सही करून स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर 11वं डॉक्युमेंट आहे विहित अनुभव प्रमाणपत्र. कुणाचं घ्यायचं अनुभवाचं प्रमाणपत्र? आपण आता थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं त्याप्रमाणे ॲडव्होकेटच्या बाबतीमध्ये PDGकडून किंवा प्रिन्सिपल मॅजिस्ट्रेटकडून, आणि इतरांच्या बाबतीमध्ये त्यांचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत जे जाहिरातीमध्ये सांगितले त्याप्रमाणे. आणि 12वं डॉक्युमेंट आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र आणि गोवा अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत, म्हणजेच तुमचं इनरोलमेंट सर्टिफिकेट, तसेच ID कार्ड आणि शक्य असल्यास सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस देखील तुम्ही हे तिन्ही डॉक्युमेंट एकत्रित एका PDF स्कॅन करून अपलोड करणं गरजेचं आहे.
तर केअरफुली सर्व इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत तुम्ही अप्लाय करण्यापूर्वी वाचणं गरजेचं आहे. जाहिरात केअरफुली वाचून घ्या. MPSCच्या वेबसाईटवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही या एक्झामिनेशनला अप्लाय करण्यापूर्वी केअरफुली त्या वाचून घ्या. आणि तुमचं प्रोफाईल क्रिएट करताना काळजीपूर्वक तुमचं प्रोफाईल क्रिएट करा. तुमचा फोटो त्यामध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. सिग्नेचर देखील अपलोड करणं गरजेचं आहे. आणि एकदा तुमचं प्रोफाईल सक्सेसफुली क्रिएट झाल्याच्या नंतरच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. हे सगळे डॉक्युमेंट जे आता मी सांगितलेत 12 डॉक्युमेंट्स आहेत, यापैकी तुमच्या बाबतीमध्ये जेही डॉक्युमेंट्स लागू पडतात ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. आणि या सर्व डॉक्युमेंट्सवर तुमचा इलिजिबिलिटी जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल होणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स तुमचा जो आहे तो फुलफिल असणं गरजेचं आहे. तर फीज जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी किंवा अनाथ जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 394 रुपये फीस आहे. आणि मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी 294 रुपये ही जी आहे ती फीस आहे. तर अशा प्रकारे आपण CJJD आणि JMFC परीक्षेच्या जाहिराती संदर्भामध्ये त्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया संदर्भामध्ये माहिती घेतलेली आहे. आणि इतर जे माहिती आहे ती तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये केअरफुली परत एकदा वाचून घ्या. MPSCतर्फे वेळोवेळी या एक्झामिनेशन संदर्भातले अपडेट्स MPSC देत राहते. त्यामुळे MPSCच्या वेबसाईटवर देखील तुम्ही वेळोवेळी भेट देणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर्व माहिती अचूक द्या, सर्व माहिती खरी द्या, खोटी माहिती देऊ नका. कारण तुम्ही खोटी जर माहिती दिली तर या परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर तुमची जी उमेदवारी आहे ती रद्द होऊ शकते. तुम्हाला डिस्क्वालिफाय या ठिकाणी ठरवलं जाऊ शकतं. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तिथली जी समिती आहे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणारी ती तुमची डॉक्युमेंट्स MPSCचं जे ऑफिस आहे CBD बेलापूर नवी मुंबईमध्ये तिथे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स इंटरव्ह्यूच्या वेळेला चेक होतात. आणि त्यामध्ये त्यांना काही खोटी इन्फॉर्मेशन जर आढळली तर तुमचा इंटरव्ह्यू त्या दिवशी होणार नाही. त्यामुळं खरी इन्फॉर्मेशन द्या, कुठली खोटी माहिती देऊ नका. कुठलीही मटेरियल इन्फॉर्मेशन जी आहे ती सप्रेस तुम्ही करू नका. ऑनलाईन फॉर्म भरताना देखील पूर्णपणे समजून घेऊन फॉर्म भरा. आणि ही होती JMFC आणि CJJDच्या ॲडव्हर्टाईजमेंटबद्दल महत्त्वाची माहिती. तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे इतर जे फ्रेंड्स या JMFC आणि CJJD एक्झामची तयारी करत असतील, एक्झामला अप्लाय करणार असतील तर त्यांना देखील हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. माझ्या या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण पुढे देखील मी या JMFC आणि CJJD एक्झामिनेशनच्या प्रिपरेशन संदर्भातले किंवा महत्त्वाच्या टिप्स संदर्भातले व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात, या क्रायटेरिया संदर्भामध्ये, परीक्षा संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती मला विचारायची असल्यास या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ती तुम्ही मला विचारू शकता. मी नक्कीच जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला रिस्पॉन्स देईल, रिप्लाय देईल आणि मला जी माहिती आहे ती शेअर करण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. तसेच तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर ADVNITINDEOSARKAR म्हणजेच ॲडव्होकेट नितीन देवसरकर नावानं माझं इन्स्टा अकाउंट आहे. ते देखील तुम्ही फॉलो करू शकता. तिथं देखील तुम्ही मला कनेक्ट होऊ शकता, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. तुम्हाला काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही मला तिथे विचारू शकता. तर परत एकदा तुम्हाला या JMFC आणि CJJD एक्झामिनेशनसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.